हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत NMMS परीक्षेसाठी म्हणजेच इयत्ता 8वी साठी गणिताचा असणारा चॅप्टर चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार. चौकोन रचना म्हणजेच काय, जर चौकोन तुम्हाला ड्रॉ करायला सांगितला तर तो कसा काढायचा किंवा कसं त्याचं स्ट्रक्चर काढायचं ते बघणार आहोत. पहिल्यांदा मेन म्हणजे चौकोन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असतं की ज्याला 4 बाजू असतात, ज्याला 4 कोन असतात हे किंवा 2 कर्ण असतात. ठीक आहे, म्हणजे हे सगळे मिळून 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण मिळून हे सगळे 10 घटक ज्यावेळेस आपण एकत्र करतो त्यावेळेस काय होतो, चौकोन तयार होतो. ठीक आहे, आता हा जर चौकोन तयार करायचा असेल किंवा त्याचं जर कन्स्ट्रक्शन काढायचं असेल तर जर तुम्हाला विशिष्ट अशा 5 घटक माहिती असतील तर तुम्हाला त्याची चौकोनाची तुम्हाला डायग्राम काढू शकता तुम्ही. ठीक आहे, तर बघा त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत. 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असेल तर तुम्हाला चौकोन काढता येतो. ठीक आहे, 3 बाजू आणि 2 कर्ण दिलेले असेल म्हणजेच 1, 2 आणि ह्यातली कोणती तर एक बाजू दिलेली असेल आणि हा एक कर्ण दिलेला असेल तर आणि हा एक कर्ण दिलेला असेल तर आपोआप तुम्हाला राहिलेली बाजू काढता येते. म्हणजेच ह्याच्यावरूनही काढू शकतो. लगतच्या 2 बाजू आणि कोणतेही 3 कोन दिले असतील तर म्हणजे समजा ही बाजू दिली असेल, ह्या दोघांमधला एक कोन दिलेला असेल, नंतर इथला एक कोन दिला असेल आणि इथला एक कोन दिला की तुम्हाला काय करता येतं, डायरेक्ट तुम्ही इथं इंटरसेक्शन होऊन हा चौकोन काढू शकता. किंवा 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन, जर समजा तुम्हाला हा एक बाजू दिलेली असेल, नंतर ह्यांनी समाविष्ट केलेला हा एक कोन दिलेला असेल आणि हा एक कोन दिलेला असेल आणि 3 कोन म्हटलेला आहे म्हणजे हा एक कोन इथं कुठेतरी जाणार म्हणजेच हा इंटरसेक्ट झाल्यानंतर किंवा इथं छेदल्यानंतर तुम्हाला काय भेटतो, चौकोन भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर चौकोन तयार करायचा असेल किंवा चौकोनाची आकृती काढायची असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे, तर 4 बाजू आणि 1 कर्ण किंवा 3 बाजू आणि 2 कर्ण किंवा लगतच्या 2 बाजू आणि कोणतेही 3 कोन किंवा 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन, ह्या गोष्टी माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढे बघूयात की चौकोनाचे प्रकार कोणते आहेत. तर चौकोनाचे प्रकार तुम्ही ऐकूनच असाल की काटकोन चौकोन किंवा त्यालाच आपण आयत म्हणतो, चौरस म्हणू शकतो, समभुज चौकोन किंवा समांतरभुज चौकोन किंवा पतंग, असे चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्या चौकोनाचे काय काय माहिती तुम्हाला गुणधर्म काय असू शकतात ते बघूयात आपण, किंवा कोणत्या चौकोनाला आयतच म्हणायचं किंवा कशाला चौरसच म्हणायचं हेही बघणार आहोत आपण. तर बघा, काटकोन चौकोनालाच आपण काय म्हणतो, आयत म्हणतो. ज्या चौकोनाचे 4ही कोन काटकोन असतात म्हणजेच काय, हे चौकोन जर आहे असं असेल तर त्याचे 4ही कोन जर काटकोन असतील तर त्या चौकोनाला आपण काय म्हणतो, काटकोन चौकोन किंवा आयत म्हणतो. आता आयताचे गुणधर्म काय आहेत, आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात म्हणजे समोरासमोरच्या बाजू काय असतात, समान लांबीच्या असतात म्हणजेच ह्या पण दोन काय असतील, समान लांबीच्या असतील. नंतर आयताचे कर्ण एकरूप असतात, त्याचे जे कर्ण आहेत ते काय असतात, एकरूप असतात. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजेच काय, जिथं छेदतात तिथं काय करतात, दोन त्याचे समान तुकडे करतात, त्यालाच काय म्हणतो आपण, दुभागणे म्हणतो. ठीक आहे, हे झालं आयताविषयी. नंतर चौरस म्हणजेच काय, आयता म्हणजे जसं की समोरच्या बाजू एकरूप होत्या म्हणजे समान लांबीच्या होत्या, त्याचप्रमाणे याच्यामध्ये कसं असतंय की सगळ्या बाजू काय असतात, समान लांबीच्या असतात, सगळे कोन कसे असतात, काटकोन असतात. ठीक आहे, आणि त्याचे गुणधर्म काय आहेत बघूयात. कर्ण एकरूप असतात, जसं आयताचे पण कर्ण एकरूप होते तसे याचे पण कोन कसे असतात, एकरूप असतात, समान लांबीचे असतात. ठीक आहे, कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात म्हणजे काय, समान म्हणजे ह्याचे दोन समान तुकडे करतात. ठीक आहे, नंतर कर्ण परस्परांशी काटकोन करतात. इथं काय आहेत, हे काटकोन करतात. ठीक आहे, म्हणजेच आणि कर्ण चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात म्हणजेच काय, समोरासमोरचे कोन असतात ते काय करतात, दुभागतात. म्हणजे हे काय आहेत, समोरासमोरच्या कोनांना काय करतात, ते दुभागतात. ठीक आहे, म्हणजे हे कोन आणि हे कोन, हे कोन आणि हे कोन ह्याला काय करतात, दुभागतात. हा झाला चौरस म्हणजे काय आणि चौरसाचे गुणधर्म. ठीक आहे, आता पुढचा कोन चौकोन कुठला आहे बघा, समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजेच काय, ज्याच्या सगळ्या बाजू काय असतात, समान लांबीच्या असतात. चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात किंवा एकरूप असतात, त्याला काय म्हणतो आपण, समभुज चौकोन असे म्हणतो. आता त्याचे गुणधर्म काय आहेत, सम्मुख कोन एकरूप असतात, ज्याच्या बाजू सगळ्या समान असतील त्याचे समोरासमोरचे कोन कसे असतात, एकरूप असतात. कर्ण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतो, म्हणजे हा जो कर्ण आहे तर जर कर्ण काढला तर हा आणि हा कोन समान लांबीचा करतो. ठीक आहे, कर्ण परस्परांना
दुभागतात. कर्ण काय करतात, एकमेकांना किंवा परस्परांना काय करतात, दुभागतात. म्हणजेच काय, हा इथून आणि इथून जर कर्ण काढला तर हा काय करतो, दोन समान तुकडे करतो. आणि तसंच काय करतात, काटकोनही करतात. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. समांतरभुज चौकोन काय असतो बघा. समांतरभुज म्हणजेच काय, त्याच्या समोरासमोरील बाजू काय असतात, समान लांबीच्या असतात. ठीक आहे, समान लांबीच्या असतात. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म काय असतात, सम्मुख कोन एकरूप असतात, सम्मुख भुजा म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि कर्ण एकमेकांना काय करतात, दुभागतात. याच्यामध्ये आणि आयतामध्ये काय फरक आहे की आयताचे काय समोरासमोरील कोन कसे असतात, सॉरी सगळे कोन कसे असतात, काटकोन असतात. पण याच्यामध्ये तसं काही दिलेलं नाही. याच्यामध्ये फक्त काय सांगितलेलं आहे की सम्मुख कोन एकरूप असतात, समोरासमोरचे कोन एकरूप असतात, पण 90 डिग्री किंवा काटकोन असतात का, तर काटकोन असतात असं काहीही सांगितलेलं नाही. ठीक आहे, आता पुढचा बघूयात की समलंब चौकोन. समलंब चौकोन कसा असतो बघा. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते, म्हणजेच काय, ह्याची एकच जोडी काय असते, समांतर असते आणि दुसऱ्या दोन जोड्या काय असतात, समांतर नसतात, त्या चौकोनाला समलंब चौकोन असे आपण म्हणतो. समलंब चौकोनाचे गुणधर्म काय आहेत. समलंब चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या 4 पैकी 2 जोड्या परस्पर पूरक असतात. म्हणजेच समलंब चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोड्या म्हणजेच काय, हा आणि हा या लगतचे कोन आहेत हे काय असतात, परस्पर पूरक असतात असं दिलेलं आहे. आता पुढचा प्रकार बघूयात आपण. पुढचा प्रकार कोणता आहे, पतंग. पतंग म्हणजेच काय, आपण त्याची डायग्राम ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, ही अशी डायग्राम आपण काढू शकतो. तर आता याच्यामध्ये बघा ह्याचे गुणधर्म काय आहेत. समलंब चौकोनाच्या पतंग ज्याचा कर्ण म्हणजे ह्याचा ही आणि ही बाजू समान असते, ही आणि ही बाजू समान असते. ठीक आहे, ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो. म्हणजेच इथून जर तुम्ही याच्यावर काढला तर हा काय करतो, परपेंडिक्युलर म्हणजेच लंब दुभाजक असतो. लगतच्या बाजूच्या 2 जोड्या एकरूप असतात, म्हणजे ही आणि ही जोडी एकरूप असते आणि ही जोडी एकरूप असते. सम्मुख कोनांची जोडी ही काय असते, एकरूप असते. म्हणजेच काय, आपण याच्यामध्ये चौकोनाचे प्रकार बघितले आणि चौकोनाचे गुणधर्म बघितले आणि त्याची रचना करण्यासाठी कोणकोणते घटक महत्वाचे आहेत तेही बघितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण, याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न काय आहे बघा, पुढील पैकी कोणत्या चौकोनाचा प्रत्येक कर्ण चौकोनाचे 2 एकरूप त्रिकोणात विभाजन करतो. म्हणजे जर चौकोन एकरूप त्रिकोणात विभाजन करतो हे विचारलेलं आहे. ठीक आहे, आता जर पतंग घेतला तर पतंग एकरूप याच्यामध्ये विभाजन करतो का, नाही करत. ठीक आहे, नंतर काय, समांतरभुज चौकोन घ्या. म्हणजेच काय, त्याच्या समोरासमोरील बाजू काय असतात, एकरूप असतात. ठीक आहे, ह्याचा जर कर्ण काढला तुम्ही तर ह्याला एकरूप होतो का, हो, कारण बा कसोटीनं हे काय करणार, एकरूप होणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 2 म्हणजे समांतरभुज चौकोन हे तुमचं उत्तर येणार आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात. चौकोन ABCD च्या बाजू AB BC CD आणि कर्ण BD दिला आहे. या व्यतिरिक्त पुढील पैकी कोणता कोन काटकोन आहे असे दिले असता चौकोन ABCD निश्चितपणे काढता येईल, हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये चौकोन ABCD म्हणजे जर इथं आपण चौकोन काढला ABC आणि D, ठीक आहे, हा जर चौकोन काढला तर याच्यामध्ये काय, बाजू AB दिलेली आहे असं म्हटलेलं आहे, ही AB दिलेली आहे, ही BC दिलेली आहे, CD दिलेली आहे आणि कर्ण कोणतं दिलेलं आहे, BD दिलेला आहे. तर या व्यतिरिक्त अजून एक कोणता तरी कोन लागेल तुम्हाला, तर तो कोणता कोन लागेल, अर्थातच कोन A किंवा कोन B माहिती असेल तुम्हाला तर तुम्हाला ह्याचं कन्स्ट्रक्शन किंवा तुम्ही याची आकृती काढू शकता. जर कोन A किंवा B माहिती असेल म्हणजेच काय, जर इथं बघा, आता तुम्हाला जर आता इथं आपण डायरेक्ट कन्स्ट्रक्शन कसं करता येईल तेच बघूयात आपण, फिगर कशी काढता येईल आकृती. जर इथं काय दिलेलं आहे, AB दिलेला आहे, म्हणजे जर समजा मी इथं AB काढला, आता AB नंतर तुम्हाला इथं कोणता तरी एक कोन लागेल ना. जर कोणता तरी एक कोन माहिती असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. जर कोन A किंवा कोन B दिलेला असेल तरच तुम्ही पुढचं आकृती काढू शकता. त्याच्यामुळे तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अँगल A किंवा कोन A किंवा कोन B हे तुमचं उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण.
पुढीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे निश्चित असा समांतरभुज चौकोन काढता येईल? समांतरभुज चौकोन म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. पहिल्यांदा समांतरभुज म्हणजेच काय, ज्याच्या समोरासमोरील बाजू काय असतात, समांतर असतात. आता कोणत्या माहिती असेल तरच तुम्हाला हे काढू शकता तुम्ही, हे विचारलेलं आहे. दोन लगतच्या बाजू, फक्त दोनच बाजू दिल्या तर तुम्हाला काढता येईल का? नाही, कारण समांतरभुज चौकोनाच्या कोण किती असतो हे तुम्हाला माहिती नाही, त्याच्यामुळं हा ऑप्शन तर येणार नाही. आता पुढचा ऑप्शन बघूयात आपण. एक बाजू आणि एक कर्ण. जर समजा तुम्हाला एक बाजू दिली आणि एक कर्ण दिला तर ह्याच्यावरून काय काढता येईल का? नाही, कारण इथला कोणच तुम्हाला माहिती नाहीये. दोन सम्मुख बाजू, समोरासमोरील बाजू असतील तरीही तुम्हाला काढता येणार नाही. पण दोन लगतच्या बाजू आणि एक कोण असेल तर काढता येईल का? अर्थातच काढता येणार आहे. हा एक बाजू माहिती आहे, इथला एक कोण माहिती असेल आणि ही बाजू माहिती असेल तर तुम्हाला तिथला समांतरभुज चौकोन काढता येणार आहे. म्हणजेच जर ही बाजू माहिती आहे तुम्हाला, इथला कोण माहिती आहे, त्याच्यावरून तुम्हाला ही बाजू पण दिलेली आहे, दोन लगतच्या बाजू, तर ह्याच्यावरून तुम्हाला समोरासमोरील कोण कसे असतात, एकरूप असतात हे माहिती आहे तुम्हाला. ह्या बाजूवरून तुम्हाला ही पण बाजू काढता येईल. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला याच्यावरून तुम्हाला समांतरभुज चौकोन काढता येणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता हा. तर पुढे बघूयात प्रश्न काय आहे. पुढीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे निश्चित असा समभुज चौकोन काढता येईल? समभुज चौकोन म्हणजे काय, ज्याच्या सगळ्या बाजू काय असतात, समान लांबीच्या असतात, म्हणजे हा अशा प्रकारचा. ठीक आहे, तर हा काढण्यासाठी काय लागतं तुम्हाला, दोन लगतच्या भुजा. म्हणजे दोन लगतच्या भुजा माहिती असेल तर काढता येईल का तुम्हाला? दोन लगतचे कोण दिलेले असतील किंवा दोन सम्मुख भुजा दिलेले असतील किंवा दोन कर्ण दिले असतील तर तुम्हाला उत्तर काढता येत आहे का ते बघूयात आपण. समभुज चौकोनाचे दोन कर्ण दिलेले असतील तर तुम्हाला ह्याचं हे काढता येणार आहे. तर हे कशावरून, समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात ते काय करतात, परस्परांना काटकोनात दुभागतात. म्हणजेच काय, तुम्ही इथं बघू शकता, यातला जर आपण काटकोन काढला, कर्ण काढले तर हे कर्ण कसे असतात, एकमेकांना काटकोनात दुभागतात. म्हणजेच एकतर काटकोन करतात. म्हणजे जर दोन कर्ण दिले असेल, समजा दोन कर्ण दिलेले असतील तर पहिल्यांदा काय करणार आपण, एक बाजू काढणार म्हणजे जी कर्ण असणार, नंतर त्याचा एक मधला पॉइंट घेणार. म्हणजेच काय, इथून तुम्ही 90 डिग्री करणार, 90 डिग्री, आणि ह्याची पण माहिती दिलेली आहे तुम्हाला, ह्याची किती आहे, हा 90 डिग्री माहिती आहे. म्हणजे जर हे आपण फक्त असे जोडले तर तुम्हाला काय येईल, काढता येईल. म्हणजे फक्त दोन कर्ण जर माहिती असतील तर तुम्हाला काय काढता येईल, समभुज चौकोन काढता येणार आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूयात. फक्त एक कर्ण दिला असता पुढीलपैकी कोणती आकृती निश्चितपणे काढता येईल? एकच कर्ण दिलाय तर अशा वेळेस तुम्हाला काय काढता येईल, कुठली आकृती काढता येईल? आयत काढता येईल का? नाही, कारण त्याचे सगळ्या बाजू काय असतात, वेगवेगळ्या लांबीच्या असतात. चौरस काढता येईल का? बघा, चौरस मध्ये काय, फक्त एक कर्ण दिलाय, पण चौरसाचा गुणधर्म माहिती आहेत आपल्याला. त्याचं पण काय होतं की त्याचे कर्ण एकमेकांना काय करतात, लंब करतात. ठीक आहे, म्हणजे जर आपण इथं डायग्राम काढली तर बघू शकता तुम्ही, हा जर एक त्याचा कर्ण काढला तर हा काय करतो आपल्याला माहिती आहे, ह्याचा एक मधला पॉइंट घेणार तुम्ही, इथून 90 डिग्री टाकणार, आणि म्हणजेच राहिलेल्या ज्या सगळ्या बाजू आहेत त्या तुम्हाला आपोआप भेटतील. म्हणजे चौरस हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूयात. पुढीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे निश्चित असा चौकोन काढता येईल? चौकोन काढायचा आहे, म्हणजे जर चौकोन आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं की चौकोन काढण्यासाठी कोणते तरी 5 घटक महत्वाचे आहेत, आणि त्याच्यामधला पहिलाच नियम होता की 4 बाजू आणि एक कोन. ठीक आहे, आज लेक्चर इथेच थांबूयात. आतापर्यंत झालेले प्रश्न व्यवस्थित करा, याच्या पुढचे प्रश्न तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज पाहता येतील. थँक्यू.